कशा आहात मित्रांनो? हे आहे वाराणसी मुंबई ट्रेन एक्सप्रेस आणि तिचा हा जनरलचा डब्बा आहे। जनरलच्या डब्यावर बघू शकता अशी बसण्याची व्यवस्था केलेली आहे। इथे 3 सीट आहेत, 4 सीट आहेत आणि इथे वरती पण बसण्याची व्यवस्था आहे। वरती 3 फॅन आहेत। अशा पद्धतीनं इकडे चार्जिंगची पण सोय आहे। इकडे अलार्म आहे, त्यानंतर इथे चार्जिंग आहे। बघू शकता की हा आहे ही आता सध्या वाराणसी वरून आलेली असल्यामुळे इथे खूप कचरा झालेला आहे, तो स्वच्छ होईल। आणि आम्ही दोघे आता इथे CST ला उतरत आहोत। बाय। आणि हे आहे CST। मी आणि आता आमचे मित्र सदाशिव गाडगे आता CSTचा संपूर्ण परिसर पाहणार आहोत आणि तिथून पुढे आम्ही आता आझाद मैदान इकडे जाणार आहोत। बघू शकता या इमारतीवर एक झेंडा आहे, पण ही इमारत कोणती आहे मला काही आयडिया नाही। जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा। हे आहे मुंबई CSTचा जंक्शन। ही एक पार्सल सुविधा या ठिकाणी आहे CSTला। मुंबई देशाची आर्थिक राजधानी, सुरुवात इथूनच। हा प्लॅटफॉर्म आहे 14-15। तरी पण कल्टी मारायची। हे आतमध्ये एंट्री केल्यानंतर CSTचा परिसर, प्रतीक्षालय इथे आहे। हे आहे महिला प्रतीक्षालय CSTचे, खूप सुंदर। आता पुढे तुम्हाला मी आझाद मैदान दाखवणार आहे। हे बघू शकता आहे संपूर्ण CST परिसर। ही पहा किती पब्लिक। हा प्लॅटफॉर्म ते 12-13 इथे देशामध्ये सर्व ठिकाणी इथून ट्रेन जातात या परिसरातून। बघा एक अनाउन्सिंग केलेले आहे, चेन्नईला जाते आहे। आता आम्ही आझाद मैदानाकडे पण इथून जाणार आहोत। हे 8 नंबर 9 नंबर प्लॅटफॉर्म। हे पहा नरेंद्र मोदी। हा बाहेरचा रस्ता, इकडे RBI बँक, त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी हा रस्ता जातो। इकडे लोकलचा एरिया आहे। इथे लोकल म्हणजे खूप लोकल असतात, म्हणजेच लोक असतात। हे बघू शकता की या ठिकाणी लोकल असतात। 4 किलोमीटर 12:15 कल्याण जाने वाले भारत प्लेटफॉर्म नंबर 100 ईस्ट 12 hours 15 minutes 12 cars। इकडे तिकीट घर आहे जे लोकलसाठी आहे।